महोदय, खरं आहे की अतिशय विक्रमी पद्धतीनं गतीनं या पंतप्रधान घरकुल आवास योजनेचं त्या ठिकाणी घरं बांधली जात आहेत आणि घरंही चांगली आहेत. त्याच्यामुळं मी सर्वप्रथम सभागृहाच्या वतीनं देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि मंत्री महोदय आपलं मनापासून अभिनंदन करतो की सर्वाधिक या योजनेतनं घरं आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून गेली ते खरं आहे. परंतु सभापती महोदय, शेवटी काही गोष्टी आपल्या निदर्शनास आणणं आमचं काम आहे की या आवास योजनेतलं घरकुल बांधण्यासाठी साधारण गर्जे साहेबांनी जसा उल्लेख केला 3-4 लाखाच्या आसपास त्या ठिकाणी खर्च येतो आणि शासनाकडून आपल्याला 1,20,000चं अनुदान सभापती महोदय या ठिकाणी मिळतं आणि सातत्यानं याच्यात वाढ व्हावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी पुढे येते. कारण बांधकाम साहित्याचे सभापती महोदय दर त्या ठिकाणी वाढलेले आहेत. वाळू असेल, सिमेंट, विटा, लोखंडी सळ्या, सिमेंट, पंत्रे, दारे, खिडक्या, फरशी आणि इतर सारे जे दर आहेत ते गरिबाच्या आवाक्याच्या बाहेर गेलेले आहेत. मजुरीचे सभापती महोदय दर त्या ठिकाणी वाढलेले आहेत आणि त्यामुळे काही ठिकाणी कर्ज घेऊन याच्यामध्ये सपोर्टिंग त्या ठिकाणी घर बांधतायत. गवंडी, मजूर, सुतार व इतर व्यावसायिकांचे दर वाढलेत. मला माहीत आहे की आपल्याला केंद्राला सांगावं लागेल, तर माझी या ठिकाणी विनंती आहे की आपण राज्य सरकार म्हणून याकडे अनुदान वाढवण्याबाबत केंद्राला शिफारस करावी आणि आपल्याकडून आणखी काय काय बॅकअप देता येईल आणि त्यांचं घर आणखी थोडंसं नीटनेटकं झालं, अनुदान वाढवलं तर आणखी आपण जे काम करताय त्याला त्या ठिकाणी आणखी चांगल्या प्रकारे एक सौंदर्याची झालर त्या ठिकाणी मिळू शकेल. ते आपण त्या ठिकाणी शिफारस करणार का? अनुदान वाढवण्यासंदर्भात आपल्याला काय करता येते? शेवटी मला पूर्ण कल्पना आहे की पैसे द्यायचे आहेत, परंतु यातनं आपण जसं मगाशी सांगितलं परिचारकांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत व्हावी, तसे इथे ह्यांना ज्या 2-3 योजनेतनं आपण मदत करतो तसं काही बॅकअप देता येईल का? अशा प्रकारचा शासन विचार करेल का? मंत्री महोदय. निश्चित सभापती महोदय, शासन लाभार्थ्यांच्या पाठीशी आणि हे घरं बांधत असताना त्यांना जे काय सवलती देता येतील त्याचा प्रयत्न करते. मी पुन्हा पुन्हा सांगतोय की शेवटी आपण घरकुलासाठी जे अनुदान देतो त्या अनुदानामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच वर्षी 50,000 रुपयेच्या अनुदानामध्ये वाढ केली. त्यामुळे हे देशामध्ये पहिलं राज्य आहे की ज्या राज्यानं 50,000 रुपयाची अनुदानामध्ये वाढ केलेली आहे आणि त्यातून घरकुल झालं पाहिजे. ते घरकुल देत असताना करत असताना आपण बघतो की घरकुलासाठी अतिरिक्त खर्च येणारा सगळ्यात मोठा जो वाळूचा प्रश्न होता, त्या वाळूचा प्रश्न साधारण आपण बघितलं ग्रामीण भागामध्ये वाळू 3,000-4,000 रुपये ब्रासनं वाळू मिळायची. आता 5 ब्रासपर्यंतचा वाळूचा पास मोफत वाळू देण्याचं काम केलं. ते सुद्धा 15,000 ते 20,000 रुपयाची इनडायरेक्ट मदत त्या घर बांधत असताना त्या लाभार्थ्यांना होत असते. त्यामुळे लाभार्थ्यांना ज्या ज्या सुविधा उपलब्ध करून देता येतील